मित्रांनो, निळ्या आकाशामध्ये डौलाने फडकणारा आपला तिरंगा पाहिला की प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावते. पण तुम्हाला माहिती आहे का, आज आपला जो राष्ट्रध्वज आहे तो एका रात्रीत तयार झालेला नाही. त्यामध्ये अनेक दशकांचा संघर्ष, एक रंजक इतिहास दडलेला आहे. चला तर मग आज आपला झेंडा कसा तयार झाला याची कहाणी समजून घेऊया. भारताचा पहिला राष्ट्रध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी कलकत्त्यात पारसीबागान चौकात फडकवला गेला. यात लाल, पिवळा, हिरवा असे 3 पट्टे होते. त्यावर वंदे मातरम कोरलं होतं. त्यानंतर 1907 मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी पॅरिसमध्ये एक सुधारित राष्ट्रध्वज फडकवला. त्यावर सप्तऋषी दर्शवणारे 7 तारे होते. 1917 मध्ये होम रूल चळवळीत लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनी एक नवीन राष्ट्रध्वज वापरला. खऱ्या अर्थाने तिरंग्याची संकल्पना पुढे आली ती 1921 मध्ये. विजयवाडा येथे आंध्र प्रदेशमधील एक तरुण पिंगली व्यंकय्या यांनी लाल आणि हिरव्या रंगाचा ध्वज तयार करून महात्मा गांधीजींना दिला. गांधीजींच्या सूचनेनुसार देशातील सर्व समुदायाचे प्रतिनिधित्व म्हणून त्यामध्ये पांढरा रंग आणि प्रतीक म्हणून चरखा वापरण्यात आला. अखेर 1931 मध्ये भगवा, पांढरा, हिरवा रंग आणि मध्ये चरखा असलेला ध्वज अधिकृतपणे स्वीकारण्यात आला होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ध्वजाला अंतिम स्वरूप देण्यासाठी 23 जून 1947 रोजी संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद यांसारखे दिग्गज होते. त्यांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. म्हणून त्याऐवजी सम्राट अशोकाच्या स्तंभावरील धम्मचक्र म्हणजेच 24 आऱ्यांचे अशोक चक्र घेण्यात आले. 22 जुलै 1947 रोजी या नवीन तिरंग्याला अधिकृत मान्यता मिळाली. स्वातंत्र्यापूर्वी काही संघटनांनी ध्वज भगवा असावा असा आग्रह धरला होता. पण भारतासारख्या विविधता असलेल्या देशामध्ये सर्वसमावेशक ध्वज हवा, यासाठी या रंगांचा कोणताही धार्मिक अर्थ नाही हे अतिशय सुंदर भाषेत सांगण्यात आलं. भगवा रंग हा त्यागाचं आणि धैर्याचं आणि निस्वार्थतेचं प्रतीक आहे. त्याचबरोबर पांढरा रंग हा प्रकाश, सत्य आणि शांततेचा मार्ग दाखवतो. त्याचबरोबर हिरवा रंग हा मातीशी असलेली आपली नाळ आणि निसर्ग आणि देशातली समृद्धी दर्शवतो. अशा प्रकारे अनेक दशकांच्या विचारमंथनानंतर आपला हा डौलदार तिरंगा अस्तित्वात आला, जो आजही 130 कोटी भारतीयांना अभिमानाचे प्रतीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. जय हिंद.